आज सध्या शरद पवार बोलतात, आपण थेट जाऊया तिकडे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू इनकी विचारधारा को स्वागत करने वाला डिस्ट्रिक्ट है और साथ साथ बहुत से बड़ी आबादी खेती में दिलचस्पी लेने वाली आबादी है। यहाँ के जो फसल हैं, चाहे प्याज हो, चाहे अंगूर हो, चाहे गेहूँ हो, मेहनत करके देश की भूख की समस्या खत्म करने के लिए यहाँ का किसान अपना खून और पसीना देता है। मगर आज वही किसानों की स्थिति बड़ी गंभीर हुई है आणि त्याचं कारण आज देशाचं राज्य सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची यत्किंचित सुद्धा असणार नाही। मला आठवतंय डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये आम्ही जो काम करत होतो आणि एके दिवशी याच चांदवडला माझी सभा होती आणि इथं आल्याच्या नंतर माझ्याकडे संदेश आला की दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये कांदा या खर्चावर चर्चा होणार आहे। इथून मी सरळ दिल्लीला गेलो। दुसऱ्या दिवशी पार्लमेंटमध्ये आज जे सत्तेत आहेत ते भाजपचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून सदनामध्ये आले आणि कांद्याचे भाव फार वाढलेत, आम्हाला जगणं मुश्किल आहे या प्रकारच्या घोषणा त्यांच्या ठिकाणी केल्या। मला त्याचं उत्तर द्यायचं होतं आणि मी उत्तरात सांगितलं की कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे। कांदा हे एकच पीक वर्षाला देणारं पीक आहे आणि कांद्याचं उत्पन्न आणि त्याच्यावरचा खर्च हा बघितल्याच्या नंतर त्याला रास्त किंमत द्यायलाच हवी आहे आणि ती देऊ नये म्हणून भाजपने पार्लमेंटमध्ये संघर्ष केला, कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या। मी स्वच्छ सांगून टाकलं की तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाही तर कवड्याच्या माळा घाला, कधी नाही की शेतकऱ्याला कांदा उत्पादकाला 2 पैसे मिळतात त्याच्या भावात मी अजिबात कमाल करणार नाही, त्याच्या खर्चामध्ये तो भाग मिळते। पण आज याच्या उलटी स्थिती आहे। आजच्या सरकारला याच्या कोणत्याही गोष्टीच्या संबंधीचं आस्था नाही, प्रेम नाही आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज हिंदुस्थानामध्ये शेतकरी संकटात गेला, कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या करतोय। बँकेचं कर्ज होतं, सावकार तुम्हाला भेटतो आणि लग्न झाल्याच्या नंतर सावकाराने नोटीस पाठवली बँकेने आणि कर्ज फेडायला की तुझ्या मालकाने आत्महत्या का केली। तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरलं होतं, बँकेचं कर्ज होतं, सावकाराचं कर्ज होतं आणि लग्न ठरल्याच्या नंतर सावकाराने नोटीस पाठवली बँकेने आणि कर्ज फेडायला उशीर झाला म्हणून घरातली भांडी कुंडी बाहेर काढली आणि घरातली भांडी कुंडी बाहेर काढल्यानंतर मुलीचं लग्न मोजलं। ते मुलीचा फार सहन झालं नाही आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली।
दिल्लीमध्ये आम्ही लोक परत गेलो. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केली आणि ठरवलं की या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं माफ करून टाकायचं. मोठ्या मोठ्या कारखानदारांना, उद्योगपतींना लाडका कोट्यावधी रुपयाची सवलत देते, पण शेतकऱ्याला सवलत देत नाही. मंत्रिमंडळामध्ये निकाल घेतला, 70,000 कोटीचं कर्ज एका हुकमानीच्या ठिकाणी माफ केलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं ओझं कमी केलं. पण आज काय स्थिती आहे? आज ही स्थिती फरक आहे. आज प्रत्येक शेतकरी संकटात आहे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांना असं नाही. आणि म्हणून कष्टकऱ्याच्या विरुद्धचे सरकार, शेतकऱ्याच्या विरुद्ध जे सरकार, बेरोजगार तरुणांच्या विरुद्ध जे सरकार, महागाईला निमंत्रण देणारं जे सरकार, ते मोदी सरकार हटवणं हे तुमचं नवं काम आहे. आणि त्या कामाच्यासाठी आपण सामुदायिक शक्ती देऊन सर्व देशामध्ये जे काही करता येईल ते करूया. एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा